नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तुम्हाला थंबनेल बघून आयडिया आलीच असेल की VJTI, ठीक आहे, वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई. तर या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे काही स्पॉट ऑन रिलेटेड ज्या काही सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना या गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये मुंबईच्या, ठीक आहे, बघा तुम्ही तिथं लिहून येते, बघा इथे इथे या साईडला अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे. या कॉलेजला जर तुम्हाला स्पॉट राऊंड थ्रू जर कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, ठीक आहे, म्हणजे IIT लेवलचं कॉलेज आहे, म्हणजे मुंबईतलं जे काही IIT पदवी कॉलेज आहे या लेवलचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कुठं हा नसतो. मॅनेजमेंट अँड स्पॉट राऊंड इज डिफरंट. मी या अगोदर जो काही CVPवर व्हिडिओ बनवला होता स्पॉट राऊंड संदर्भात, त्याही गोष्ट मी क्लिअर केलेली आहे, इथेही क्लिअर करतो. मॅनेजमेंट कोटा आणि स्पॉट राऊंड कोटा अलग असतो. स्पॉट राऊंड्स म्हणजे काय, यावर्षी जे काही 4 ऑफिशियल कॅप राऊंड्स ते या 4 कॅप राऊंड्स नंतरही जर समजा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर जागा असेल, तर असं कोणतंही इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, असं कोणतंही इन्स्टिट्यूट स्पॉट राऊंड अरेंज करू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही यांच्या या ॲडमिशन टॅबवर UG ॲडमिशन या टॅबवर समजा तुम्ही आले, तर बघा स्पॉट राऊंड 2025-26 सेकंड इयरसाठी असतो आणि फर्स्ट इयरसाठी असतो. तर आपल्याला जी काही नोटिफिकेशन बघायची आहे ती फॉर द स्पॉट राऊंड अगेन्स्ट कॅप वॅकन्सीज फॉर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन. यावर जर क्लिक केलं तर ही जी काय हा PDF तुम्हाला ओपन होणार. ठीक आहे. बघा, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मुंबई, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. ठीक आहे. इन्स्टिट्यूट लेवल स्पॉट राऊंड फॉर द फर्स्ट इयर ऑफ द 4 डिग्री इयर कोर्सेस फॉर द अगेन्स्ट कॅप वॅकन्सीज, म्हणजे कॅप 4 झाल्यानंतर ज्या काय वॅकन्सीज आहे अशा राऊंडसाठी स्पॉट राऊंड असतो. ठीक आहे. बघा, VJTI मुंबई इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द इन्स्टिट्यूट लेवल स्पॉट राऊंड फॉर द फर्स्ट इयर. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि हे जे काही स्पॉट राऊंड कंडक्ट होणार आहे, तर त्याची डेट दिलेली आहे 10, 11 आणि 13 सप्टेंबर 2025 इन VJTI कॅम्पस आफ्टर द कम्प्लिशन ऑफ रेग्युलर कॅप राऊंड्स. ठीक आहे. ॲज पर द रूल जे काही नाउन्स आहे त्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर होणार. ओके. बघा, रूल्स रेग्युलेशन प्रिस्क्राईब बाय द स्टेट CET will be effect. The eligible candidates needs to fill an online application through the Google form by Monday. म्हणजे 8 सप्टेंबर तुमचा लास्ट डे आहे. ओके. 5 वाजेपर्यंत तुम्हाला VJTI या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला दाखवतच नाही आता गुगल फॉर्म, हा गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे. आणि जी काही नॉन रिफंडेबल प्रोसेसिंग फी राहते ती पण तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. प्लीज गो थ्रू द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बिफोर बिगिनिंग विथ द प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. एलिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी आता काही मी सांगत नाही. ठीक आहे. द प्रोव्हिजनल वॅकन्सीट मॅट्रिक्स फॉर द इन्स्टिट्यूट स्पॉट विल बी पब्लिश. ठीक आहे. 9 सप्टेंबरला प्रोव्हिजनल वॅकन्सीटचं मॅट्रिक्स तुम्हाला पब्लिश होणार. फायनल वॅकन्सीज विल बी पब्लिश ऑन द डे ऑफ द स्पॉट राऊंड. ठीक आहे. स्पॉट राऊंडच्या दिवशीच. इथं लक्षात बघा, आता ही जी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला वाचून घ्यायचं. बघा, प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन आहे, ही त्यांची गुगल फॉर्मची लिंक आहे. ठीक आहे. तुम्ही स्कॅन पण करू शकता, अदरवाईज तुम्ही या लिंकवर जर क्लिक केलं तर बघा, हा त्यांचा गुगल फॉर्म आहे. तुम्हाला 8 सप्टेंबरच्या अगोदर भरायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द इन्स्टिट्यूट लेवल्स. ठीक आहे. हा सगळा त्यांनी जे काय डिटेल्स सांगितलं आहे या सगळ्या डिटेल्स तुम्हाला, ठीक आहे, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला गुगल फॉर्मच्या अंतर्गत भरायच्या. ठीक आहे. सगळ्या म्हणजे काय म्हणू शकतो, या डिटेल्स तुम्ही भरू शकता, तुमचीच माहिती भरायची आहे, त्याच्यामुळे काही अडचण तिथे येणार नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट, ठीक आहे, किंवा त्यांनी QR कोड पण दिला आहे, QR कोड स्कॅन करून पण तुम्ही बघू शकता. मग त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहे की स्कॅन कॉपी ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट मोर दॅन 1 MB नाही राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पेमेंट बघा, तर बघा, ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीज 1200 रुपये फॉर द अनरिझर्व कॅटेगरीज अँड द 800 रुपये फॉर द रिझर्व. प्रत्येक इन्स्टिट्यूटचं अलग राहतं. ठीक आहे. या अगोदर आपण CVPचं बघितलं. CVPचं काय होतं, 1200 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी होतं, 1500 रुपये जनरल कॅटेगरीज. इथं थोडा डिफरंट आहे. ठीक आहे. ठीक आहे. जो काही पेमेंट तुम्ही करणार आहे त्यांचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा आहे. प्रोसेस ऑफ ॲडमिशन फॉर द इन्स्टिट्यूट स्पॉट ऑन द एलिजिबल कॅन्डिडेट्स नीड टू अप्लाय ऑनलाईन मोड. ठीक आहे. गुगल फॉर्म भरला आपण ऑल फील्ड्स. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी भरायच्या आहे. 8 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला भरायचं आहे. बेस्ड ऑन ॲक्सेप्ट रिस्पॉन्सेस द ॲडमिशन सेल VJTI विल पब्लिश प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑन द VJTI वेबसाईट. ठीक आहे. वेबसाईटवर आपल्याला या अंडर ग्रॅज्युएटच्या टॅबच्या अंतर्गत 9 सप्टेंबरला तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसणार. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स बघा कॅन्डिडेटसाठी, तेच तुम्हाला 8 सप्टेंबरपर्यंत तेच भरायचं आहे. आफ्टर दॅट, ठीक आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आपण. म्हणजे समजा तुम्ही ॲडमिशनच्या घेताना DDच्या
मार्फत डायरेक्टर ऑफ VJTIच्या फेवरमध्ये तुम्हाला DD काढून पेमेंट भरायचे आहे. ठीक आहे. ऑलरेडी ठीक आहे, इथे काही हरकत नाही. कॅन ऑलरेडी ओके. बघा ॲक्टिव्हिटीज दिलेला आहे. बघा रिपोर्टिंग टू VJTI मेन बिल्डिंग 9:30 वाजता स्पॉट ऑन, दॅट इज म्हणजे 10 तारखेला 10, 11 आणि 13 राहणार आहे. ओके. कॉलिंग कॅन्डिडेट्स फॉर द सीट बाय कन्सल्टिंग ॲज पर द मेरिट लिस्टनुसार तुम्हाला कॉल येणार त्या ऑडिटोरियममध्ये पर्टिक्युलर एखाद्या. If any cap seat remains or becomes vacant after the cap rounds, then the same shall be filled by the candidates. ठीक आहे, काय हरकत नाही. मग तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार. ठीक आहे. जे काही CET सेल थ्रू ज्या काही सगळे नॉर्म्स आहे, सबमिशन ऑफ इन्स्टिट्यूट ॲडमिशन फीस थ्रू द DD थ्रूच भरायचं तुम्हाला. बघा त्यांनी कंपल्सरी म्हटलं आहे, इथं म्हटलं नाही, फक्त DDच म्हटलेलं आहे इथं. म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये म्हणजे UPI पेमेंट म्हणा किंवा नेट बँकिंग म्हणा अशा कोणत्याच गोष्टी किंवा कॅश, फक्त DDच थ्रूच त्यांनी म्हटलं आहे. अलॉटमेंट ऑफ सीट बेस ऑन द अपडेटेड वॅकन्सी, जे काही वॅकन्सीज अवेलेबल आहे त्यावरच अलॉट राहणार आहे. सबमिशन ऑफ रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट्स कन्फर्मेशन कॅन्डिडेट्स ही शॉर्ट. ठीक आहे, काय हरकत. 11 सप्टेंबर डे 2साठी ॲक्टिव्हिटी आहे मेन बिल्डिंग. मग सेम गोष्ट करायची आहे. आणि आफ्टर दॅट 13 सप्टेंबरला 12 सप्टेंबरला तुम्हाला गॅप आहे, 13 सप्टेंबरलाही सेम गोष्ट तुम्हाला तिथे करायची आहे. ठीक आहे. आणि फॉर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीज ओनली, म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीजसाठी इथनं पेमेंट करायचं आहे. SBIचं त्यांचं अकाउंट आहे मुंबईतलं. ठीक आहे. याला स्कॅन करून त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे. फीज फॉर द कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 25-26. बघा कॅटेगरी ऑफ ॲडमिशन दिलेल्या लेफ्ट हँड साईडला इथे ॲन्युअल इन्कम फॅमिली बेनिफिटेड राहणार आहे की नाही कॅटेगरी वाईज, ते सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या. बघू शकता क्रिश्चियन मेजॉरिटी म्हणजे मायनॉरिटीवाल्यांसाठी बिलो 8 lakhs जर असणार तर त्यांना 71,000. SC गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 5,326. पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी. ST पोस्ट मॅट्रिक. त्यानंतर ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन OBC कॅन्डिडेटसाठी. आफ्टर दॅट ओपन SBC आणि EWS 86,000. ज्या त्यांनी ह्या जो काही फॅमिली ॲन्युअल इन्कम दिलेला आहे या जर गोष्टी राहिल्यात तर. ओके. बघा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अबाउट फीज पेमेंट. कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द कॅटेगरी and willing to take benefits of above concession in admission fees are required to produce relevant income certificate. की तुमच्या वडिलांचं म्हणा किंवा तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, ते 31 मार्च 2026 व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे. सच इन्कम कॅन बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ स्पॉट काउन्सिलिंग राऊंड. फेलिंग टू प्रोड्यूस द रिलेव्हंट इन्कम सर्टिफिकेट द कॅन्डिडेट. ठीक आहे. म्हणजे समजा त्यांनी क्लेम केला होता की कॅटेगरीमध्ये आहे किंवा इन्कम सर्टिफिकेट त्याच्याकडे राहिलं, ते फुल फी त्याला भरावी लागणार. ठीक आहे. तुम्हाला इथे दिसते की 86,176 ही ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी आहे. जनरल फी मग तुम्हाला भरावं लागतं. कॅन्डिडेट्स हॅज टू फर्निश DD इन फेवर ऑफ डायरेक्टर ऑफ VJTI पेबल ॲट. जे काही तुम्हाला इन्स्टिट्यूटला फी करायची आहे ते DD अंतर्गतच तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. बघा आता इथेच मी हे जे काही सँक्शन इंटेक आहे हा सँक्शन इंटेक आहे सगळा. आफ्टर दॅट इथे ॲडमिशन इन्चार्जचा नंबर दिलेला आहे. बघा तर मी लास्ट इयरचा कट ऑफ घेतलेला आहे. ठीक आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार. आता तुम्ही बघू शकता आफ्टर ऑल कॅप राऊंड्स त्यांनी कट ऑफ दिलेला आपल्याला. सिव्हिलसाठी रँक आणि पर्सेंटाईलमध्ये दिलेलं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं बघा म्हणजे जनरल ओपनसाठी रँक दिलेला 112, जनरल ACBC 826, जनरल SC जनरल. ओके. सगळं जनरलसाठी दिलेलं आहे. खाली आय थिंक लेडीजसाठी दिलेलं आहे. बघा कम्प्युटरसाठी लेडीजसाठी बघा लेडीज ओपनसाठी 152, LSC 2029, SC आणि STसाठी थोडा राहतोच कमी. ठीक आहे. इथं लक्षात म्हणजे पर्सेंटाईल आणि रँक 98-99 जर असेल तरच इथे नंबर लागू शकतो. ओके. पॉसिबिलिटी तीच आहे. ठीक आहे. बाकी इथलं प्लेसमेंट वगैरे तुम्हाला काही पाहायचंच काम नाही. म्हणजे जसं पुण्यातलं COP तसं मुंबईतलं VJTI आहे. बस दॅट्स इट. हे लक्षात. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. ओके. अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.